शिरपूर शहरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून करवंद नाका परिसरातील राजपाल पॅलेस शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरल्याने येथील दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची मोठी धावपळ उडाली होती। घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। तळमजल्यात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी पंपाच्या सहाय्याने प्रयत्न करण्यात आले, मात्र शहरातील गटारी तुडुंब भरल्याने पंपाद्वारे बाहेर काढलेले पाणी पुन्हा गटारीतून वाहून जात नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली। परिणामी नगर परिषदेच्या मैला वाहून नेणाऱ्या टँकरमध्ये पाणी भरून ते अन्यत्र नेऊन टाकण्याची वेळ प्रशासनावर आली। दरम्यान दुपारच्या सुमारास पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने कॉम्प्लेक्समध्ये पुन्हा पाणी साचू लागले। त्यामुळे मदत कार्य करणाऱ्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। या परिस्थितीची माहिती मिळताच शिरपूर शहराचे माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल तात्काळ राजपाल पॅलेस येथे दाखल झाले। त्यांनी नगर परिषदेच्या संपूर्ण यंत्रणेला वेगाने काम करण्याच्या सूचना देत स्वतः घटनास्थळी तड ठोकला। पाणी उपसण्याचे काम पूर्ण होईपर्यंत ते सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून होते। नगर परिषदेची उपलब्ध यंत्रणा अपुरी पडत असल्याचे लक्षात येताच भूपेशभाई पटेल यांनी आणखी पर्यायी उपाययोजनांचा विचार करून अतिरिक्त जलपरी तातडीने उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली। त्याचबरोबर परिसरातील चिखल कचरा आणि घाण त्वरित हटवून स्वच्छता करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। किती वाजेला कळलं तुम्हाला इथे पाणी घुसून गेलं? काल रात्री जो 3-3:30 वाजता पावसाचा जोर वाढला, सकाळी आम्ही 6:30 वाजता आलो तेव्हा करवंद नाका परिसरामध्ये राजपाल कॉम्प्लेक्स आमचे दुकानं बेसमेंटला आहेत, तर तिथं जवळजवळ गुडघ्याभर पाणी दुकानात शिरलं। मग आम्ही सकाळी लगेच नगरपालिका प्रशासनाशी बोलणं झालं आमचं, ते पण आले, त्यांनी पण पाणी काढायचा खूप प्रयत्न केला, पण पाणी काही निघालं नाही। परत पावसाचा जोर दुपारी वाढला। इथं नेमका प्रॉब्लेम असा होता की पूर्ण गटारी चोकअप झाला होता, चौफेर। आता तुम्ही बघू शकतात की आदरणीय माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल हे स्वतः तिथं आले आणि त्यांनी पूर्ण प्रशासनाला कामाला लावलं आणि पूर्ण गटारी साफ करायचं काम चालू आहे। आणि आता कॉम्प्लेक्सचं पाणी भरपूरशा प्रमाणामध्ये खाली करण्यात आलेलं आहे। नगर परिषदेच्या कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात का? नगरपालिकेच्या कामाबद्दल समाधानी आहेत, पण हे जे गटारी ब्लॉक होतात, जिथं जिथं अतिक्रमण झालेलं आहे गटारींचं, तर कृपया करून नगरपालिकेने गटारी साफसफाईची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करावी। हे जे ठेला गाडीवाले गाड्या लावतात, हे पूर्ण कचरा गटरीमध्ये टाकतात। घंटागाड्या शिरपूर शहरामध्ये 2-2 वेळेस येतात, तरी त्यांचा वापर न करता प्रत्येक ठेला गाडीवाल्याला कमीत कमी डस्टबिनची तरी व्यवस्था करून द्यावी, जेणेकरून ते गटारींमध्ये घाण टाकणार नाही आणि गटारी चोकअप होणार नाही।